बालासाहेबांचे विचार होते ते काँग्रेससोबत गेले का? बीजेपीने काय आता नाही म्हणून आहे असं आहे. तिकडे दाखवा एकदम मस्त फक्त कमळ. कमळ एक नंबर फक्त कमळ. कमळ बीजेपी. आमच्या साहेबांना वेगळं करून टाकलं त्यांनी, शिंदे साहेबांना. काय करणार, वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. त्या बॅलेट पेपरचा मला सर्वात बेस्ट वाटतं मशीनपेक्षा. काही राज्यांमध्ये इतर काँग्रेसचं सरकार बसलं, बरोबर. आता मला सांगा त्या ठिकाणी मग ईव्हीएम घोटाळ्यावर आपण त्या आवाज उठवायला पाहिजे का? बॅलेट पेपर, कारण की अमेरिकेसारखा देशसुद्धा बॅलेट पेपरवर ते निवडणूक घेतो आहे. बॅलेट पेपरला काही तसा अर्थ नाही. बॅलेट पेपरच्या पेट्या पळवल्या जातात, बोगस मतदान त्याच्यात जास्ती होतं. त्यामुळे जे EVM आहे ते बरोबर आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की घोळ हा नक्कीच आहे. तर रामराम मंडळी, मी अविनाश भोयर पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अनफिल्टर्ड इंडियामध्ये. आणि सध्या आपण बॅकग्राऊंड खूप विचार करून निवडला आहे आणि उधर भी दिखा दो. सो माझा कॅमेरामॅन, त्याला मराठी तरी समजते पण त्याला मराठी बोलता येत नाही. राजसाहेबांना कंप्लेंट करू नका फक्त. सो आज खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपण कव्हर करणार आहोत आणि लोकांकडनं जाणून घेणार आहोत. तर महाराष्ट्राचं वातावरण सध्या खूप जास्त गाजलं आहे आणि गरम झालं आहे. आणि विपक्ष जे आहे सध्या बॅलेट पेपरवर इलेक्शन करायची मागणी मागते आणि EVMवरती त्यांचा कुठंतरी संशय आहे. आणि याच्यामुळे लोकांमध्ये पण संभ्रम पैदा झाला आहे की नक्की इतका वन साईड निकाल कसा येऊ शकतो. तर आपण लोकांकडनं जाणून घेऊया की नक्की EVMचा काही झोल झाला आहे का आणि त्यांना पुढचं जे इलेक्शन्स आहेत ते बॅलेट पेपरवर हवं आहे का. आता सध्या महाराष्ट्रामध्ये EVM वर्सेस बॅलेट पेपर मुद्दा सुरू झाला आहे कुठंतरी. आणि आता विपक्ष आवाज उचलतो आहे की म्हणजे EVMवर कुठेतरी सेटिंग झाली आणि पुढचे जे इलेक्शन्स आहेत ते बॅलेट पेपरवर घेतले पाहिजे. तर कसं बघता या मुद्द्याला? बॅलेट पेपरवरतीच घेतले पाहिजे. त्या EVM मशीनमध्ये खरं गडबड आहे काहीतरी. पण आपल्याला काय माणूस बोललं तर नाही जमणार ना दादा. कारण काय आहे माहिती आहे का, हे आता विपक्ष आहे ना, हे हारले का असंच बोलतात सगळे. आता ह्याचे पुढे आपला खासदारचा इलेक्शन झाला होता तेव्हा काय, तेव्हा EVMच्या काय, तेव्हा कोणी काय प्रश्न नाही केला. भाजपचे 240 काहीतरी सीट्या आले तेव्हा ते पण गप्प राहिले. त्यांनी सरकार केला निर्माण, म्हणजे मिळून जुळून जे काय आहे ते बरोबर की नाही. मग आता काय बोलताय तुम्ही? आम्हाला नाही, आम्हाला EVM मान्य आहे, बरोबर आम्हाला मान्य आहे. आणि जे त्यांचे म्हणजे जे महायुतीचे सोबती होते, म्हणजे मनसे जे त्यांच्या सोबती होते, मग सध्या अविनाश जाधव जे इकडनं ठाणे सिटीमधनं इलेक्शन लढत होते त्यांनी पण हे संभ्रम निर्माण केलं आहे की कुठेतरी EVMचा घोटाळा झाला आहे. तर मग तुम्ही अविनाश जाधवांना म्हणजे कुठल्या प्रकारे तुम्ही त्यांचं विधान बघतायत? आता काय इथे आपला आमच्या ठाण्यात नाही ना, शिवसेनाचे हे आहे बर्थडे. कुठली शिवसेना? आपली धनुषवाड शिंदे साहेब, त्यांचा इथे आपला प्रभाव आहे ते दिघेसाहेबमुळे. आमचे दिघेसाहेब होते ना, त्यांच्यामुळे ठाण्यात म्हणजे शिवसेनाच आहे. आता याचे दुसरा कुठलाही पक्ष येऊ शकत नाही आम्हाला असं वाटतंय. असं आहे. तुम्ही शिवसेने आहेत की BJPचे? हा, शिवसेना धनुषवाड. आता महायुती आहे, मग जी हिंदुत्वासाठी ते महायुती आहे. शिंदेसाहेब आमचे इथे गेले आपले भाजपसोबत, ते कशाला गेले? हिंदुत्वासाठी. बालासाहेबांचे विचार होते हिंदुत्वासाठी, मग आम्ही त्यांचे मागे आहे शिंदेसाहेबांचे. मला असं वाटतं का अजित पवार हिंदुत्व आहेत? ते फक्त ते काय म्हणले, आता देवेंद्र फडणवीस आम्ही इंटरव्ह्यू ऐकला होता, आमच्या विचारिक म्हणजे हे आपला युती शिवसेनासोबत आहे आणि राजनीतिक पवारसाहेबांसोबत आहे, असं आहे. मग उद्या जर उद्धव ठाकरे BJPसोबत गेले आणि BJPला त्यांना घेतला, मग तुमचा विचार कसा डावळला जाईल तुम्हाला असं वाटतं का? मला चांगलं होईल ना, उलट म्हणजे एकत्र होईल सगळे. यायला पाहिजे एकत्र. आता तर यायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी उद्धव ठाकरेंनी पण काँग्रेससोबत नको थांबायला असं? हा, नको थांबायला काँग्रेसवर, त्यांनी पण इकडे यायला पाहिजे. उद्धव साहेबांनी काय केला, हिंदुत्वासाठी सोडला. बालासाहेबांचे विचार वेगळे होते, उद्धव साहेबांचे विचार वेगळे. बालासाहेबांचे विचार होते ते काँग्रेससोबत गेले का? नाही ना. मग ते काँग्रेससोबत कशाला गेले? काँग्रेसचे आणि आपले हिंदुत्वाचे विचार हे होत आहे का, जोडत आहे का? नाही ना. 1975 बाळासाहेबांनी काँग्रेससोबत युती केलेली, त्याला कसं बघताय? ते तवाचा काळ वेगळा होता, तेव्हा आत्ताचा काळ वेगळा आहे. आता 2024 आहे, आता मोदी युग आहे. आता ह्याला मला असं वाटतं कुठेतरी काँग्रेसमधनं बाहेर पडावं. हा, बाहेर पडायला पाहिजे. काँग्रेस मला वाटतं काँग्रेसला सोडा, एकत्र लढा, हिंदुत्वासाठी लढा. बालासाहेबांचे विचार आहेत त्यांच्यासोबत राहा तुम्ही, मग बघा. मग ते BJPची पण गरज नाही लागणार. किती मत काँग्रेसमुळे शिवसेना BJPची पण गरज नाही लागणार. मग तर तुम्ही कुठेतरी मनातनं BJPच्या विरोधात आहात का?
विरोधक नाही, पण आता काय बोलणार, आता एकत्र झाले पाहिजे ते दोघे. आम्हाला महाराष्ट्रात पाहिजे ना, आमचा मराठी माणूस पुढे जायला पाहिजे की नाही. तर बी जे पीने काय आता नाही म्हणून आहे असं आहे. असं म्हणजे ना इलाज म्हणून तुम्ही बीजेपीला मतदान करताय. आता आमच्या साहेबांना वेगळं करून टाकलं त्यांनी, शिंदे साहेबांना. काय करणार, वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. मग आता ते गृहमंत्री पदावर पण शिंदे साहेब म्हणजे एक शिंदे साहेबांनी एक म्हणजे स्वतःचं स्टँड केलं की आम्हाला गृहमंत्रीपद पाहिजे, पण देवेंद्र फडणवीस बोलतात की गृहमंत्रीपद आम्हाला देता येणार नाही. तर मग कसं बघतं या गोष्टींना? त्यांना मुख्यमंत्री 1 वर्ष दिलं तर पण चालेल. शिंदे साहेबांना 1 वर्ष तरी मुख्यमंत्री द्यायला पाहिजे. पण हे 2 वर्ष नको, 2.5 वर्ष नको, हे चालूचे 1 वर्ष तरी दिला पाहिजे त्यांना. खूप होईल 1 वर्ष. सध्या आता शिंदे साहेबांनी फेसबुक पेजवरनं मशालला फॉलो केलं आहे. तुम्हाला असं वाटतं का कुठंतरी यांचं जुळणं परत होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये? राजनीतिकमध्ये कसं आहे, कोणी कोणाच्या शत्रू नाही, कोणी कोणाच्या मित्र नाही. जेव्हा जशी परिस्थिती येते तेव्हा माणूस तसा असतो. हे बरोबर आहे की नाही, असं आहे. बॅलेट पेपर बेस्ट वाटतं. असं वाटतं का या निकालामध्ये कुठंतरी घोळ झाला आहे? ते का आता झालं ते सर्वांनाच माहिती आहे. झाले ते झाले. पण इकडं बघितलं गेलं पण झारखंडमध्ये पण तर EVM-वरच इलेक्शन झालं आहे आणि तिकडे पण सीट जिंकले गेले आहेत. मग कसं बघता या गोष्टींना? एक साईडला जिंकलं आहे इंडिया अलायन्स, एक साईडला हारलं आहे, तर मग कसं बघता या गोष्टी? जी गोष्ट होणार होती त्या गोष्टीला आता आपण काय रोखू नाही शकत. तिकडे झाले ते झालं, पण आपल्या इथे जी गोष्ट होणार नव्हती ती गोष्ट झालेली आहे. तर आता काय करणार आपण. पण त्या बॅलेट पेपर तर मला सर्वात बेस्ट वाटतं मशीनपेक्षा. प्रश्न अजून सध्या जे गृहमंत्री पद आहे त्याच्यावरती BJP पण अडून बसली आहे आणि शिंदे साहेब पण गृहमंत्री पद मागतायत. मग तुम्हाला काय वाटतं की सध्या गृहमंत्री पद कोणत्या खात्यामध्ये गेलं पाहिजे? शिंदे साहेबांनी दिलं तर चांगलंच होईल. सध्या मुख्यमंत्री पद तर शिंदे साहेबांना दिलं नाही आहे, तर मग तुम्हाला असं वाटतं का गृहमंत्री पद तर त्यांच्याकडे आलंच पाहिजे एक ठाणेकर म्हणून? हां, आमच्या ठाण्याच्या वतीने शिंदे साहेबांकडे गृहमंत्री आला तर बरं होईल आम्हाला. तर जनता म्हणून मला एकच सांगायचं आहे की आता तुम्ही बघितलं मगाशी बऱ्याचशा राज्यांमध्ये विरोधकांचं सरकार बसलं, जसं ऑपोजिट, जसं आज भाजपचं सरकार महाराष्ट्रात बसलं. काही राज्यांमध्ये इतर काँग्रेसचं सरकार बसलं, बरोबर. आता मला सांगा त्या ठिकाणी मग EVM घोटाळ्यावर आपण त्या आवाज उठवायला पाहिजे का? आज महाराष्ट्रात घडलं, आज त्या राज्यामध्ये घडलं. मग EVM आज जर जे आपण बघितलं तर भारतामध्ये जे निवडणूक आयोग आहे ते पारदर्शकपणे काम करत आहे आणि या आधीही EVMबद्दल खूप लोकांनी शंका निर्माण केल्या. बाय द वे कोर्टात, हायकोर्टात सुद्धा या पिटिशन दाखल झाल्या EVMच्या विरोधामध्ये, पण त्या ठिकाणी कुठेही निष्पन्न झाले नाही आजपर्यंत. आणि EVMच्या घोटाळ्याचा जो आरोप केला जातो, मग ज्या ठिकाणी तुमची सुद्धा सीट निवडून आली, अपोजिट ज्या लोकांनी आरोप करत आहे त्यांच्यासुद्धा शरद पवार जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे अध्यक्ष आहेत ते बोलतात की भाजपा 2 राज्याची निवडणूक एकत्र करते, एक हारतात एक जिंकतात, तर अशी स्ट्रॅटेजी भाजपा यूज करते. मग तुम्हाला हे बघून तुम्हाला काय वाटतं? नाही, असं शक्य नाही, असं होऊ शकत नाही सर. कारण की एखाद्या पार्टीला वाटतं की आपल्या संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यात आपली सत्ता यावी आणि एखाद्या राज्यात सत्ता सोडायची आणि एखाद्या राज्यात सत्ता आणायची, असं होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी जो आरोप केलेला आहे तो चुकीचा आरोप आहे. तुम्हाला काय वाटतं बॅलेटवर इलेक्शन झालं पाहिजे की EVMवर? नाही, बॅलेटवर तर शक्य नाही हो. किती मोठी आपली आज रोजी बॅलेटवर ज्या टायमाला होत होती त्या टायमाला आपल्या देशाची लोकसंख्या काय होती आणि आज आपल्या देशाची लोकसंख्या काय. आम्ही बघितलं की ज्यावेळेस आमच्या गावामध्ये निवडणूक सुरू होती, ज्या दिवशी मतदान सुरू होतं, तर काही बूथ असे होते की त्या दिवशी रात्री 10:30-11 वाजेपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी मतदान सुरू होतं. मग मला सांगा, जर बॅलेटवर आपण केलं तर बऱ्याचशा लोकांना बॅलेटवर लवकर समजत नाही आणि त्या प्रोसेसला वेळसुद्धा लागतो. तर EVMवर जर आपण बॅलेटवर करायला गेले तर ही यंत्रणा खूप वेगळ्या पद्धतीनं राबवावं लागेल आपल्याला, ते शक्य नाही आहे. म्हणून EVM मशीन आहे, लोकांमध्ये मतदान आयोग आहे, निवडणूक आयोग आहे, ते जनजागृती वेगळ्या पद्धतीने करते आणि दाखवते. आपण ज्या वेळेस मतदान करायला जातो, ज्यावेळेस ते चीट येते बाहेर, त्यावेळेस आपल्याला स्पष्ट दिसते की आपलं मतदान कोणाला गेलेलं आहे, हे सगळं स्पष्ट दिसते. म्हणून हा जो आरोप केलेला आहे EVMवर हा निर्विवाद आहे. कुठलाही आरोप हा शक्य नाही आहे, हा चुकीचा आरोप आहे. म्हणून हा ज्या निवडणुका येणाऱ्या काळात सगळ्या EVM मशीनवरच झालेला पाहिजे, जे पद्धत सुरू आहे त्यावर झालं पाहिजे. मी या विचारांचा आहे. तुम्हाला काय वाटतं EVM की बॅलेट पेपर? EVM बॅलेट पेपर. बॅलेट पेपर का? बॅलेट पेपर कारण की अमेरिकेसारखा देशसुद्धा बॅलेट पेपरवर ते निवडणूक घेतो आहे आणि त्या ठिकाणी आपल्याकडे जो निर्णय लागला 23 तारखेला, एका दिवसामध्ये पूर्ण आपल्याकडे वोटिंग मोजले गेले. पण अमेरिकेसारखा देश 18 दिवस 20 दिवस त्या इलेक्शनसाठी देतो आहे. म्हणजे याच्यामध्ये साहजिक आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही आहे, त्याच्यानुसार सांगतात. तसं माझ्या मते बॅलेट पेपरवर ते जर घेतलं तर खरोखर या देशामध्ये खरोखर सत्ता जे ओरिजिनल आहे तेच येणार आहे. माझ्या मला काय वाटतं की ओरिजिनल सत्ता कोणाची येऊ शकते?
जो व्यक्ती खरोखर लोकांच्या मनामध्ये जाऊन काम करणार त्याच व्यक्तीची सत्ता राहणार. या ठिकाणी जे बी काही सत्ताधारी आहे फक्त पैशांच्या मागे आहेत. आजकाल उद्धव ठाकरे गटामधले असो, शिंदे साहेबांच्या गटामधले असो किंवा BJP मधले असो, प्रत्येकीच्या 2-2 गट झाले, घराघरामध्ये गट होऊन गेले आहेत. याचं कारण एकच आहे, फक्त पैसा द्या आणि आपल्यावरती जे बी काही असतील. आजकाल काय झालं, BJP मध्ये ईडीचा जास्त त्यांनी हे दिला आहे. जो व्यक्ती ऐकत नाही त्याच्या सध्या अजित पवारांचं जे 2000 कोटीचं त्यांच्या मागे ईडीचं हे म्हणजे चार्जशीट होती, तर ती सध्या म्हणजे कॅन्सल केली गेली आणि त्याच्याकडनं त्यांना म्हणजे कुठेतरी त्यांच्यावरनं तो आरोप मागावर घेतला आहे ईडीने. त्या गोष्टींना कसं बघतात? कसं असतं, जो व्यक्ती सत्तेमध्ये असतो ना तो काही पण करू शकतो. शेवटी काय, जनता आपण तर सांगतोच की जनता निवडून देते म्हणून, पण बाकी ज्या गोष्टी असतात ना, जोपर्यंत व्यक्ती सत्तेमध्ये तोपर्यंत ह्या गोष्टी काही पण करू शकतो. आपल्यासारखा व्यक्ती त्याच्यावर एक जरी आरोप असला ना, तो सिद्ध करता करता आयुष्य निघून जातं. महाराष्ट्रामध्ये घोळ झाला आहे का ईव्हीएमचा? तुम्हाला काय वाटतं? 100% गोळ झालेला आहे. तुम्ही काय सांगणार नक्की, बॅलेट की ईव्हीएम? हात का पंजा? कमळ उघड्या पंजा करताय, कमळच आम्ही कमळवाले आणि कमळवालेच राहू. असं करा, असं तिकडे दाखवा एकदम मस्त. फक्त कमळ, हा कमळ, एक नंबर, फक्त कमळ. कमळ. विरोधी पक्ष आहे का, पहिली गोष्ट. त्यांच्यामध्ये अक्कल असणारा कोणीही दिसत नाही आहे नेता. सगळे खुर्चीसाठी हपापलेले आहेत. जग ॲडव्हान्स झालेलं आहे. तेव्हा बॅलट पेपरला काही तसा अर्थ नाही. बॅलट पेपरच्या पेट्या पळवल्या जातात, बोगस मतदान त्याच्यात जास्ती होतं. त्यामुळे जे EVM आहे ते बरोबर आहे. उगाचच शंका घेण्याचा अर्थ नाही ना. जिथे विरोधी पक्ष निवडून येतो तिथे EVM बरोबर असतात, आणि जिथे हे निवडून येतं BJP तिथे EVMचा घोटाळा चुकीचा आहे ना. जे MNSचे सध्या जे अविनाश जाधव आहेत, त्यांनी पण कुठेतरी संभ्रम निर्माण केला आहे की बॅलेट पेपरवरती इलेक्शन घेतलं पाहिजे, कारण EVMवरती कुठेतरी एक सेटिंग केली गेली आहे. तर मग त्यांचं म्हणजे MNS म्हणून एक पक्ष जे BJPच्या युतीमध्ये होता लोकसभेला, ते पण हे संभ्रम निर्माण करतात. मग कसं बघता या गोष्टींना? संभ्रम नाहीच आहे. ह्या लोक निवडून येत नाहीत म्हणून त्यांना संभ्रम वाटतो. तुम्ही भरीव कामं काय केलेत का विरोधी पक्षाने? एक फक्त मोदीला शिवाय घालण्याशिवाय यांना कुठलाही धंदा नाही आहे. मनसेला तुम्ही नाशिक दिलं होतं ना, काय केलं नाशिकमध्ये? केलं का काही? सपाटून मार खाल्ल्यानंतर म्हणजे मला निवडून द्या, मी बघा हे करतो ते करतो असं म्हणायचं. निवडून आलं की सगळ्यात बट्ट्या बोल. केजरीवालनी काय केलं तेच केलं. त्यामुळे विरोधी पक्ष हा फुकटचा धंदा करणारा पक्ष आहेत. कोणालाही काही कर्तव्य नाही आहे. तुम्ही सांगा की मोदी जे चांगलं काम करतो, जगामध्ये चांगलं काम करतो, त्याला ॲक्सेप्ट करा ना तुम्ही. नाव ठेवायचे म्हणून नाव ठेवायचे. EVM हा त्याला फालतू एक विषय झाला. पण आज जगामध्ये मोदीला मानाने सन्मानाने बोलतात. भारताचं जे नाव उच्च केलेलं आहे, मिलिटरी सकट अद्यावत त्यांनी शस्त्र पुरवली आहेत. इतक्या 70 वर्षात कोणी केलेलं नव्हतं. भारताकडे डोळे वटारून पाहायची कोणाची हिंमत नाही आहे आता. ते चांगलं काम आहे ते करा, तुम्ही ॲक्सेप्ट करा ना, कौतुक करा, आणि त्या विषयावरती एकत्र या ना. जगामध्ये असं उदाहरण एकच आहे, भारतामधले लोक भारताच्या विरुद्ध हे करत बसतात. परकीयांचा आपल्याला धोका नाही आहे, हे आपल्याच लोकांचा धोका आहे. सध्या आता शिंदेसाहेब गृहमंत्री पदाची अट धरून बसलेत आणि BJP पण गृहमंत्री पदासाठी कुठंतरी स्वतःचा एक स्टँड घेते. मग काय तुम्हाला काय वाटतं, गृहमंत्री पद कोणाकडे सुटेल? बघा, मेजॉरिटी BJPला आल्यानंतर BJPच्या कंडिशन तुम्ही ॲक्सेप्ट करायला हव्यात. तुम्ही जेव्हा अल्पमतात होतात तेव्हासुद्धा तुम्ही ज्या कंडिशन घातल्या होत्या त्यांनी ॲक्सेप्ट केलेल्या होत्या. आता BJP म्हणतो तर तुम्ही त्यांच्यावर जा ना, आलेत ना एकत्र, मग भांडण कसला करताय? सध्या फेसबुकवरती शिंदेसाहेबांनी मशालचा जो पेज आहे त्याला फॉलो केला आहे. मग तुम्हाला असं वाटतं का कुठंतरी यांच्यामध्ये खिचडी पकवली जाते? कोणामध्ये? फेसबुक माहिती आहे ना तुम्हाला? फेसबुकवरती शिंदेसाहेबांनी मशालचा जो ID आहे फेसबुकवरती चॅनल, त्याला फॉलो केला आहे, आणि मशालने पण शिंदेसाहेबांचा जो पेज आहे त्याला फॉलो केला आहे. मग तुम्हाला असं वाटतं की या दोघांमध्ये पूर्ण म्हणजे एकत्र येण्याची कुठेतरी शंका निर्माण होऊ शकते? एकत्र आले तर चांगलं आहे. आज शिवसेनेचा जो वचक होता पूर्वीचा तो घालवला ना या लोकांनी. आपसात भांडत बसून या लोकांनी घालवला. शिवसेनेचा एक काळ असा होता की त्यांच्यासमोर कोणी उभे राहू शकत नव्हते. कशामुळे गेलं नाव? त्यांनी चिंतन करावं ना आपसात. आज
जे जे पतन झालेलं आहे, काहीही बोलायचं त्याला हाड नाही जिभेला. पंतप्रधान कोणीही असू दे, तो सर्व भारताचा असतो, कुठल्याही पक्षाचा असा नसतो. आणि तोपर्यंत पंतप्रधान म्हणजे सर्वोच्च पद आहे, त्याची टिंगलटवाळी तुम्ही करता कामा नये ना. जसं महापौर आपला असतो, शहराचा महापौर हा प्रथम नागरिक असतो, त्याची तुम्ही टिंगलटवाळी करता कामा नये. तो काही झालं तरी महापौर म्हणजे प्रथम नागरिक आहे. मोदीची तुलना हे करू शकतात का? कोणी आहे का विरोधी पक्षाकडे मोदीला तुल्यबळ? कोणी असेल तर दाखवा. शरद पवारनी काय केलं? तेच केलं ना. आत्तापर्यंत इतके आता मराठा आरक्षण चाललं आहे, इतके वर्ष तो होता मुख्यमंत्री, का नाही दिलं तेव्हा? मराठा लोकच मुख्यमंत्री बरेचसे वर्ष होते महाराष्ट्रात, का त्यांनी दिलं नाही? नुसतं फडणवीस नावाने बोंबावून करतात का? तो ब्राह्मण आहे म्हणून? ब्राह्मण द्वेष्टा आता बाद झाला ना. एकत्र हिंदू म्हणून एकत्र या ना. ब्राह्मण द्वेष्टा कसला करताय? ब्राह्मण बुद्धिवादी आहे. तुम्ही इथे नोकरी नाही दिली तर तो चालला फॉरेनला. सध्या जे एक नवीन अजून एक मुद्दा विपक्षाने उचलला आहे की कुठेतरी महाराष्ट्राचं गुजरातीकरण करायला घेतलं आहे BJPने. मग तुम्हाला असं वाटतं का? मग त्यांनी हेही मुद्दे मांडलेत की इकडचे जे कंपन्या आहेत ते गुजरातला पळवले गेले. मग तुम्हाला काय वाटतं? मला एक सांगा की महाराष्ट्र इंडस्ट्रीजमध्ये अग्रेसर होता. मुंबईमध्ये गिरण कामगार भिकेला लावले. कोणी लावले? काही गुजराती आले होते भिकेला लावायला? मराठी लोकांचं नुकसान केलेलं आहे. A1 कंपन्या होत्या इथे ठाण्यामध्ये, काय मुलुंडपर्यंत, इथे बेलापूर पट्टीमध्ये. अहो जेवायला 12 आण्यामध्ये जेवण A1 मिळायचं, बासमती भातासकट. कोणी घालवलं या कंपनी? काय गुजराती आले होते कंपन्या घालवायला, बंद पाडायला? संप करणं, दत्ता सामंतनी संप करून सगळं बिघडवून टाकलं. तुम्ही का नाही विरोध केला? डोकंच नाही ना मराठी माणसं. फक्त झेंडा घ्यायचा आणि उभं राहायचं, कामं करायची तयारी नाही. तुम्ही सांगा मला की तुम्ही माझ्याकडे नोकरीला लागलात, तुमचं काम आहे अमुक अमुक, मी तुम्हाला सांगितलं अरे जरा ते पण काम कर, जरा माझं हे काम नाही, लगेच दादागिरी. पण म्हणजे मी शेट असून मी तुमचं ऐकायचं का? माझं काय नुकसान नाही आहे. मी फॅक्टरी किंवा मिल बंद करून चाललो, तुम्हीच भिकेला लागले ना. आज मराठी माणसाची स्थिती काय झाली? मुंबईत घर पण घेता येत नाही आणि मग गुजरातींच्या नावाने बोंबलायचं, आम्हाला घर पण मिळत नाही. अरे मिळत नाही म्हणजे तुम्ही कमवा ना. तुम्हाला धंदा करायला कोणी नाही सांगितलं? करूच शकत नाही तुम्ही धंदा, कारण डेअरिंग नाही. पेशवाई पैशामध्ये बुडाली. अख्ख्या भारतावरती राज्य करणारे पेशवे, त्यांचं नाव तरी काढतं का कोणी? सगळ्या लोकांचे पैसे भरपूर आहेत. पेशव्यांकडे काय राहिलं तुम्ही सांग? जाऊन शनिवार वाडा बघून या, आहे का त्यांचा वाडा? हां, शिंदेचा वाडा आहे कुठे? ग्वालेरला. गायकवाडचा बडोद्याला. हे सगळे सरदार होते, पेशव्यांचे सरदार. पण पेशवे कधी स्वतःला राजे नाही म्हटले. हे लोक स्वतःला राजे बनवतात. होळकर इंदोरला, अहिल्याबाई हे एक जी मोठ्या. पण या लोकांची एवढी अमाप संपत्ती आहे आज घडीला. वाडे बघाल तुम्ही तर एकदम राजेशाही थाटाचे आहेत. ठीक आहे, आहेत. पेशव्यांचं का नाही? मग आहे का? एक दाखवा पेशव्यांचा वाडा कुठेतरी आहे. फक्त पेशवे म्हटलं की त्यांना मस्तानी आठवते. बहिष्कार, पुण्याच्या ब्राह्मणांनी पेशव्यावर बहिष्कार घातला का मस्तानी आणली. पण मस्तानी आपल्या शास्त्राप्रमाणे छत्रसालची मुलगी, बरोबर आहे? छत्रसाल हिंदू होता, म्हणजे मस्तानी पण हिंदू आहे की नाही बापाच्या हिशोबाने? का तुम्ही त्याच्यावर बहिष्कार घातला? बाजीराव नसता तर तुमची सुनता झाली असती सगळ्यांची. हे तरी अक्कल पाहिजे की नाही डोक्याला? आज उद्धव साहेब कुठे जाऊन बसले? तुम्हाला हिंदू लोकांची आम्हाला गरजच नाही असं म्हणतो तो. उद्धव साहेब बोललेत. आता व्हॉट्सॲपवरती आलं आहे, आम्हाला मुस्लिमांचीच मतं मिळालेली आहेत, त्यामुळे आम्ही मुस्लिमांच्या बाजूने. ठीक आहे, नमाज पडायला काय फरक पडतो? तुम्हाला काय वाटतं असं बोलले असतील का? आता व्हॉट्सअपवर त्या गोष्टी असू शकतो. मराठी माणूस म्हणून तुम्ही पूर्वीपासून. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं शरद पवार म्हणजे तेल लावलेला पैलवान. मी आयुष्यात त्याच्याबरोबर कधी जाणार नाही, आणि हा नेमकं उलटं करतोय. काही बोलू शकतो तो. शरद बाळासाहेबांनी भाषणामध्ये हे पण सांगितलेलं की शरद पवार आणि मी एकत्र असतो तर मग BJP आणि काँग्रेसची आम्हाला गरज नसती लागली.
मग दोघेही जे राष्ट्रीय पक्ष आहे, यांच्या विरुद्ध बाळासाहेब बोललेले आहे. मग तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि हे बाळासाहेब BJP बरोबर का गेले मग? का गेले? हिंदुत्व हा विषय जो होता हे इतक्या वर्षात, आता शरद पवार, मला एक सांगा की शरद पवार संरक्षण मंत्री होता, बरोबर आहे? तेव्हा त्याच्या विमानातून 2 नामचंद गुंड त्याच्या विमानातून इकडे आले. शरद पवार म्हणतात की मला माहीत नाही कोण होते ते, आणि काय मला घेतलं असतं विमानात? हास्यास्पद आहे हो. म्हणजे कसं आहे की पोलीस लोक काय बघा हे करतात एन्काउंटर. आता सदामामाचा एन्काउंटर केला, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये काय आलं, त्याच्याकडे AK-47 होती आणि आम्ही रिव्हॉल्वरने त्याला उडवला. अरे शेमडा पोरगा सांगेल त्याला काय चुत्या बरोबर. हा मुद्दा हा वेगळाच आहे. काय माहिती आहे की आतापर्यंत इलेक्शन्स व्हायचं काय 3-3:30 वाजेपर्यंत क्लिअर व्यवस्थित होतं. नंतर बघितलं की 1 तासात त्यांची मतं इतकी वाढली प्रत्येकाची. आम्हाला अपेक्षा होती, आता मी इकडे ठाण्याला राहतो, आम्हाला सर्व माहिती आहे की त्या अविनाश जाधव हा नक्कीच येण्यासारखा माणूस होता. परंतु ह्या सर्व गोष्टीमध्ये असा प्रकार झाला की काही ठिकाणची माणसं मतं ही गेली, फुकट गेली किंवा वाढली नाहीत, काय नाही, आणि एकदमच कशी काय वाढली गेली, हा मला मुद्दा माहिती. त्याच्यामुळे काय होतं, EVM तरी चांगलं आहे का बॅलेट, हे असा प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळे असं वाटतं. मग सध्या बॅलेट हवं आहे तुम्हाला की EVM हवं आहे पुढं? आता EVM मशीन चालेल, पण मतं का माहीत आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी जो घोळ आहे तो कुठेतरी मुळात जावा आणि तो घोळ काढून टाका मुळात. कारण की बॅलेट पेपर म्हणतात ना, तुम्ही माणसाची माणसांचं त्याच्यात श्रमिकपणा येतो, सगळं आहे, त्यांना वेळ लागतो, हे ते लागतो, परंतु ती मतं ही पेन्सिल समजण्यात येत होती. आता बॅलेटवरचं कसं आहे, आज आहे कुठे फटकन आतमध्ये इलेक्ट्रॉनिकमध्ये कुठे हॅक केलं, काय झालं, मतं वाढली जातात. अरे माझ्या मुलीचं मत नाही आलेलं आहे, माझं स्वतः EVM वरती बोलताय का? EVMच्या बद्दल. तर मला वाटतं EVMच्या मतामुळे वाटतं की पहिल्यांदा वाटलं होतं की खरंच हे चांगलं आहे, पण ह्याच्यामध्ये काहीतरी घोळ दिसतोय. हे मला तरी सामान्य माणसाला तरी समजण्यात येते की अशी सध्या दहिसरमध्ये पण झालं, जे मनसेचे उमेदवार होते दहिसरमध्ये, तर मग त्यांची जे तिकडची जे एरिया आहे, त्यांची जे म्हणजे बूथ आहे त्यांच्या इकडचे, घरातली 4 मतं त्यांना मोजणी आले 2 मतं त्या बूथमधनं. कसं बघता या गोष्टींना? म्हणजे मी काय म्हटलं, ह्याच्यात काय जो घोळ आहे तो तुम्ही काढून घ्या. कारण की याच्यात पुढच्या वेळेला मग EVM करायचं असेल तर कठोरप्रमाणे त्याच्यातली निष्णात माणसं घेऊन, ही काय जो तर सगळी गव्हर्नमेंटची म्हणजे हां बरोबर आहे माझं आहे. आता तुम्ही जिंकून आलात, आता असे काय लीडर म्हणतात तुम्ही जिंकून आलात म्हणजे काय ते सगळं EVMच्यामुळे झालं, असं नाही आहे. काहीतरी त्याच्यात घोळ आहे. काय ठिकाणची मतं ही मिळाली नाही. तर आता काही आता बोलत नाही, काही गोष्टी कोणी केलेलं नाही, ती पण मतं मग ती लोकं आलेली आहेत आणि जी करणारी माणसं आलेलीच नाहीत. असं याच्यामुळे मला वाटतं की घोळ हा नक्कीच आहे. तर मग आता तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी मराठी माणसासाठी राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं? अरे हा मोठा प्रश्न आहे. का माहिती आहे, ह्याच्यात मला काय बोलता येणार, कारण की काय आहे पहिल्यापासूनच आता ठाकरेंनी सहानुभूत करण्यासाठीचा प्रकार झाला. 2 भाऊ एकत्र आले असते तर असं झालं असतं, परंतु ते होऊ शकत नाही. कारण की आतली आजूबाजूची माणसं आहेत ती ते करून देणार नाहीत. हे दोघांना एक पण मला तुम्हाला एक शेवटचं हे सांगतो, काय माहिती आहे की जर आदित्य आणखी अमित हे सगळे जर समजा भाऊ सगळे एकत्र येऊन हा ठाकरे आमच्या जे आम्ही सच्चे शिवसैनिक आहोत, आम्हाला असं वाटतं की बाबा ठाकरेंचं जे ज्यांनी आयुष्य काढलं, ज्यांनी ते ठाकरे ब्रँड हा दोघांनी त्या मुलावानीच हे पुढे न्या. नाहीतर बिचारा आमचं एवढं आम्ही केलेलं शिवसैनिकाने आणि साहेबांच्यासाठी आम्ही एकनिष्ठ होतो, त्याला नेस्तानुभूत होऊन देऊ नका, एवढंच मला सांगते. मला हे काय बघितलं ना, हे दोघांचं फार मोठं हे आहे बाबा. मग ते एक मोठं वर्चस्व आहे. मराठी माणसाला अस्मिता जागवणारा एकमेव पेक्षा म्हणजे साहेबांची शिवसेना. तीच जर शिवसेना नसेल तर काय फायदा.
आम्ही एक प्रकारचं मनात म्हणतो आमचा मराठी माणा, तर आता मराठी माणा कुठेच दिसत नाही. सगळीकडे गुजराती आणि सगळ्यांनीच फाव घेतलेला आहे. नड्डापासून सगळे आले. कुठला माणूस आपल्या जवळ नाही सांगा बघू. आपला माणूस मराठी माणूसच नाही आहे. सगळीकडे पुढच्या पदाधिकाऱ्याला सगळे वरचे स्टेपवाले ते गुजराती आणि बिजराती लोक आहेत. आपण कुठे आहोत? आपली माणसं सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे हे पण गोष्ट आता म्हणजे विपक्ष वगैरे हे पण आवाज उचलते की कुठेतरी जे महाराष्ट्रामधले जे कंपन्या आहेत ते कुठेतरी गुजरातला हलवले जात आहेत. तर मग यावर तुम्ही कसं बघताय की नक्की म्हणजे विपक्षच फक्त गुजरात वगैरेचे मुद्दे उचलते की नक्की त्या गोष्टी आहेत हयामध्ये? आता बघा, आपलं बुलेट ट्रेन चालू केलं, पण बुलेट ट्रेन चालू करण्यापेक्षा सामान्य माणसांच्या ज्या उणीव आहेत, ज्या गरजा आहेत, त्या महागाई आहे, त्याबद्दल कोणच बोलत नाही आहे. बुलेट ट्रेन काय आणि ह्या अशा काय काय ठिकाणच्या अरे आपल्याकडे कितीतरी जागा आहेत अशा MIDC आहेत त्या क्षीण होत चालल्यात. त्या MIDCच्या जागा आहेत त्या क्षीण होत्या. त्यांना काहीतरी प्रक्रिया करा, त्यांना पुढे आणा. संघटना बघा, कुठल्याही संघटना राहिलेली नाही. तुम्ही म्हणाल मतं पण अशी काय म्हणतात त्याला श्रमिक सेना कुठली सेना राहिली नाही. आपलं चला हे म्हणतात त्याप्रमाणे पूर्व दिशा झालेली आहे. आता तुम्हाला काय वाटतं, ज्या प्रकारे आता तुम्ही युवा असणार तेव्हा तुम्ही काहीतरी विचार करून पक्षाला कुठल्या तरी पक्षाची भूमिका घेतली असेल, मग आताची युवा तुम्हाला काय वाटतं आताची युवा आताच्या युवकांना कामामध्ये वेळ मिळत नाही. आमच्या वेळेला काय होतं, कंपन्यात एकदा करार आलं की संध्याकाळपर्यंत आम्ही परत घरी येत होतो. परंतु आताच्या याच्यामध्ये असं आहे की ह्यांना वेळच मिळत नाही आहे. वेळ मिळत नाही या लोकांना, श्रमिक तरुण माणसांना वेळ मिळत नाही. त्यामुळे काय झालं, त्यांना सगळ्या गोष्टी ह्यानी पाहिजे असतात, सुखसोयीनी पाहिजे असतात. त्यासाठी ते काय जाऊ दे, कोणी येऊ दे, काय आपलं काय होते ते बघत असतात. असं आहे.